हाफ सेंचुरी पाहिली तोच गोलंदाज क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळाय. आयकॉन खेळाडू आहे तिथे जिथे मात्र चेंडू अडवला जाईल आणि कडक थ्रो आहे. अगदी ॲक्युरेट थ्रो आहे. स्कोरबोर्ड 1 पुढे जाणार. स्कोरबोर्ड 3. चेंडू झालेत फेकून 2 धावा झाल्यात 3. पहिली सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळते. इथे आपण पाहू शकतात. कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस चांगला बॉल इथे आपण बघू शकता. बाउन्स चांगला मिळाला. पॉईंटच्या भागामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॉडीच्या आतमध्ये थोडा चेंडू आला. बघा आयोजकाकडून एक संदेश येतोय. कॉम्प्रो जर सापडला कोणी संघ तर मात्र पुढच्या स्पर्धेमध्ये त्यांना प्रवेश नाही आहे हे लक्षात घ्या. यावेळेस मात्र आलाय खणखणीत षटकार 6 धावा एसडीचे. खर्च केल्या 1 ओव्हर 9 स्कोर कार्डवर एसडीजे. धावा झाल्यात 9 स्कोर कार्डवर. येणारे अजूनही 24 चेंडूचा खेळ बाकी आहे. जिथे आपण बघू शकता दुपारचे 3 वाजत आलेले 2:50 अगदी आपल्याला पाहायला मिळतात. दुपारच्या सत्रामध्ये खेळपट्टी अगदी तापलेली आपल्याला पाहायला मिळते. फुलटस बॉल होता. फायदा उचलता आला नाही. बघा क्रिकेटच्या खेळामध्ये असं देखील पाहायला मिळते. कधी कधी खराब चेंडूवर षटकार येतो. चांगल्या चेंडूवर देखील षटकार येतो आणि खराब चेंडूवर देखील विकेट येतो. इथे अगदी खराब चेंडू होता आणि तिथे मात्र आपण बघू शकतात एकही धाव आली नाही. आयकॉन खेळाडू समोर आहे नवनाथ. गुड बॉल चांगला बॉल. आता मात्र ऑफस्टम्पच्या बाहेर वाईड यॉर्कर हलक्या हाताने खेळला जातो. 1 धाव पूर्ण केली. 10 धावा धावफलकावर. माहीम सी आतापर्यंत बघायला गेलं तर पहिली बॅटिंग करतानाच पाहायला मिळाली आणि प्रत्येक मॅचला त्यांनी मोठ्या धावा केल्या आहेत. भारत वर्सेस दक्षिण आफ्रिका पहिली ओडीआय आपल्याला पाहायला मिळते आणि रोहित शर्मा आणि विराट कोहलीची 99 धावेची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. गुड बॉलिंग क्या बात आहे. अगदी आपण बघू शकतात 100 धावेची पार्टनरशिप. इथे मात्र रोहित शर्मा आणि विराट कोहली रोको रोको 3 बॉलचा खेळ झालेला आहे. अंतिम आपल्याला बघू शकता दिवस आपल्याला पाहायला मिळतो स्पर्धेचा. फिरवलाय चकवलय बॉलला बॅटच्या समोरून. क्या बात आहे. गोलंदाज मिस्टर चिन्मय एक दर्जेदार गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. केळवा संघातून आपल्याला नेहमीच कमालीची गोलंदाजी करताना दिसतोय तोच गोलंदाज. सलग दुसरा डॉट आलाय ते देखील एका चांगल्या फलंदाजासमोर ज्याचा बोलबाला राहिला या स्पर्धेमध्ये आहे. बघा जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही. कॅमेरामॅनच्या डोक्यावरून चेंडू चाललाय. 6 धावा षटकार एसडीजे.
5 बॉलचा खेळ झालेला आहे, 7 धावा खर्च केल्यात. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 16 शेवटचा बॉल असेल. थोडा वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, जिथे मात्र तयार होता फलंदाज प्रतीक. अप्पी नावाने जास्त फेमस, अगदी आपण भविष्यात प्रसिद्ध आहे, तिथे प्रेम मिळाले या नावाने. इकडे मात्र काय बॉल हाताळलाय, स्टंप आउट. काय किपिंग केलंय एम एस धोनीची, कुमार संगकाराची, ॲडम गिलक्रिस्टची थोडी आठवण करून देत असताना कीपर यस डीजे. गोलंदाज प्रीतम आपल्याला पाहायला मिळते, ज्याचा बोलबाला मागच्या मॅचमध्ये पाहायला मिळाला, जिथे आपण बघू शकता 2 षटके इकडे समाप्त झाली. धावा झाल्या 16. शेवटच्या बॉलवर कमालीचा बॉल विकेट पाहायला मिळाला. पहिली सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळते. ए ज्योती ओ कीपर आणि शॉर्ट थर्ड मॅन कडून झालंय चुकी, आणि एक धाव इथे पूर्ण होताना चांगला थ्रो आहे. मागचा विकेट जर बघितला स्टंप आउट, ज्याप्रमाणे कुमार संगकाराचा जो रेकॉर्ड होता स्टंपिंगचा, त्या रेकॉर्ड मोडला गेला एम एस धोनीच्या माध्यमातून. अगदी आपली पापणी लवकत नाही त्याच्या अगोदर, म्हणजे 0.09 या टाइमामध्ये त्याने स्टंप आउट केलं होतं. सतरा 17 स्कोर कार्डवर. पहिला बॉल, दुसरा बॉल तयार. काय गोलंदाजी होत आहे, स्टंपच्या मागे अचूक कामगिरी होत आहे. अगदी आपण बघू शकतात, जिथे गोलंदाजाला तुमच्यावर पूर्ण विश्वास असणं देखील गरजेचं आहे, अगदी क्लोज किपिंग करत असताना, कारण की बीट झाल्यावर अवघड असतं चेंडू थांबवणं शॉर्ट थर्डमॅनला देखील. 2 बॉल झाले आहेत. प्रीतम आपल्याला पाहायला मिळतोय. एक प्रीतम गोलंदाजी मार्कवर, एक प्रीतम कॉम्बॉक्समध्ये. बदलावती इथे चुकतोय, डेड बॉल दिला जातोय. तिसरी ओव्हर आहे. तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण आलो आहोत आणि धावा झाल्यात 17, म्हणजे 14 चेंडू मागे 17 झालेत. फलंदाज आकाश आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट बॉलला खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट थर्डमॅनला चांगले क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला, आणि इकडे मात्र चेंडू डॉट बॉल येतोय. पंचाकडे लक्ष दिलं, इकडे बॉल अगदी नो स्ट्राईकचा फलंदाज चर्चा करतोय लेग अंपायरशी, परंतु पंच सांगतायत अगदी चांगला बॉल आहे. 1 बाउन्सचा इशारा दिलाय, वॉर्निंग दिलाय गोलंदाजाला, परंतु गुड बॉलिंग. यावेळेस शॉटला लांब लचक, जितकी हाईट आहे त्या फलंदाजी त्याच्याहून डबल हाईटने चेंडू फेकून दिला. षटकार. प्रीतम कोंगिल आपल्याला पाहायला मिळतो, आणि जिथे फलंदाज अप्रतिम आकाशचा फटका शॉर्ट बॉल आता तयार होता. स्कोरबोर्ड 6 ने फ्लाय होईल. अगदी कंपनीमध्येच फेकून दिला चेंडूला. नवीन बॉल मैदानाच्या आतमध्ये पुरवला जात आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय. स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड 23, 23 धावा धावपलकावर.
अगदी घर बसल्या आपण या स्पर्धेचा आनंद घेत आहात. अगदी यूट्यूबच्या माध्यमातून बघणाऱ्या प्रेक्षकांचं मी प्रीतम गरत हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. या सकाळपासून 20,000हून जास्त लोकांनी मॅचेस पाहिल्या आहेत. धन्यवाद सर्वांचं. अगदी तुम्ही असतील ऑनलाईन तर नक्की ज्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा चेंडू मला तर वाटते दिसत देखील नाही आहे आणि जाऊन पडला आहे मिड विकेटला. तंबू जिथे बांधलेला आहे त्याच्यावर 6 षटकार एस तिचे. कॅमेरा नाही 6 आणि षटकार इथे आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोरबोर्ड 29. पहिले 3 बॉल गोलंदाजाचे तर पुढचे 2 बॉल फलंदाजाचे. एक बाजूला टीम आपण बघू शकतात माहीम सी बिठागर, दुसऱ्या बाजूला टीम पाहायला मिळते एकविरा स्पोर्ट्स केळवे. शेवटचा बॉल आलाय डॉट. षटक क्रमांक 3 समाप्त. धावा झाल्या 29 लगभग 10ची सरासरी. मानसी तरे आणि साक्षी तरे अगदी आपण बघू शकतात. आम्हाला जेवण पुरवला इथे अगदी आणून दिलेल्या वेळेवर. चिन्मय आलेल्या गोलंदाजी मार्कवर 12 बॉलचा खेळ बाकी आहे. सध्या तरी शांत आहे फलंदाज नवनाथ, परंतु जास्त वेळ शांत नाही ठेवू शकत. पायातला बॉल फेकून दिला चेंडूला मिड विकेट रिजनला. 6 षटकार एस डीजे. अगदी मानसे आणि साक्षीचं स्वागत षटकाराने केलं फलंदाजाने. स्कोरबोर्डचा विचार केला तर 6 ने फ्लाय होईल. स्कोरबोर्ड 35 चिन्मय. विजय तरे साहेबांचं एटीएम ओपन झालेलं आहे. जर एका हातामध्ये प्रेक्षकांनी, खेळाडूंसाठी नाही आहे, प्रेक्षकांनी जर कॅच घेतला तर 200 रुपये कॅश प्राइस फ्लॅट. 6 बॅक टू बॅक षटकार येत आहे. डीजे मास्टर जेवण झालं का? लोक आतुर आहेत गाणी ऐकण्यासाठी. अगदी आपण पाहू शकतात. सहा धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 41 पहिल्या 15 बॉलमध्ये शांतता दिसली आणि त्यानंतरचा विचार केला तर पुढच्या 5 बॉलमध्ये 4 6 आल्यात. 24 धावा 5 बॉलमध्ये जमा केल्यात. हाच तर क्रिकेट आहे. कधी इथे कधी तिथे कुठे जाईल काही सांगता येत नाही. समोरच्या टीमकडे देखील एक आयकॉन खेळाडू आणि त्याचबरोबर मयुरेश आहे ज्याने हाफ सेंचुरी झळकवलंय आजच्या दिवसामध्ये. ओहो, 1 नहीं 2 नहीं 3. यहाँ पे बज रही है बीन. मिस्टर नवनाथ क्या बात है. शेरन मॅन फ्रॉम भिवंडी. अगदी काय एंटरटेनमेंट होत असताना मैदानाच्या आतमध्ये सलग 3 षटकार. त्या गोलंदाजाला ज्या गोलंदाजाने थांबवलं होतं, इंटरनॅशनल मध्ये सर्वात जास्त सिक्सर मारण्याचा रेकॉर्ड रोहित शर्माच्या नावावर लागला. 352. जेस आपण बघू शकतात आजच्या मॅच मध्ये विश्व विक्रम, पुन्हा एकदा एक विश्व विक्रम रोहित शर्माने आपल्या नावावर केलेला आहे.
ओडीआय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त षटकार लगावणारा प्लेयर रोहित शर्मा 352 षटकार त्याच्या बॅटमधून आले. शाहिद आफ्रिदी पाकिस्तानचा हा खेळाडू ज्याच्या नावावर होता हा रेकॉर्ड 351, त्याला मागे टाकून 352. टीम इंडियाचा हिटमॅन हिमॅन आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी बघायला गेलं तर हिमॅन नावाला या वर्षीच मात्र या महिन्यामध्ये धर्मेंद्र देवोल बॉलिवूडचा हिमॅन आपल्या सोडून गेला अगदी देवाघरी. अगदी स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली धर्मेंद्र देवोल साहेबांना. फुलटस आहे, डॉट नंतर आलाय षटकार, चौथा षटकार या ओव्हरमधला. स्कोरबोर्ड 50 पार 53 स्कोर कार्डवर एसटीचे. शर्माची कहाणी जिथे ज्याने एकही T20 वर्ल्ड कप आपण बघू शकतात सोडला नाही. सर्व T20 वर्ल्ड कप जेव्हापासून सुरू झालं 2007 पासून ते रिटायरमेंटपर्यंत खेळलं. 2014 पर्यंत त्यांचा स्ट्रगल सुरू होता, जिथे टीममध्ये जागा बनेल का नाही बनेल हे देखील निश्चित नव्हतं. परंतु त्यानंतर खरी जागा त्याला मिळाली. ॲज अ ओपनर टीममध्ये आला आणि त्यानंतर मागे वळून बघितलं नाही. इथे देखील षटकारवर षटकार येत आहेत. आता मात्र मिस टाइम झालाय. शेवटच्या बॉलवर फटका फसलाय आणि हा विकेट मिळवून दिलाय शेवटच्या बॉलवर चिन्मयने. अगदी महत्त्वपूर्ण विकेट असेल कारण की येणारे 6 बॉल देखील बाकी होते. यस डीजे मास्टर. शेवटचं अंतिम षटक गोलंदाजीसाठी तयार. दोन्ही टीमच्या कॅप्टनने यायचा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. वसई बेनापट्टी आणि त्यांचे विपक्ष युवा मासवन. एक बाजूला मॅच जी सुरू आहे माहीम सी बॅटिंग करताना पाहायला मिळते आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते एकविरा स्पोर्ट्स केळवे. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटची ओव्हर उमेश गोलंदाज. लास्ट ओव्हर पहिलाच बॉल. क्या बात आहे, आउट ऑफ द पार्क. बघत रहा आणि चेंडू मैदानाच्या बाहेरून आणा. शकतात विजय तरे साहेबांनी आणली आणि आपण पाहू शकतात या स्पर्धेला एक अलग ग्लॅमर आपल्याला पाहायला मिळाला आणि चर्चेत राहणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आता सगळीकडे चर्चा होत असताना पुढचा वर्ष कधी उजाडतोय आणि पुढच्या वर्षी आम्हाला कधी खेळायला मिळते. यावर्षी देखील इथे या मैदानावर खूप स्पर्धा होतील, परंतु यावर्षी काहीतरी करून जाण्याचा निश्चय ठाणून मैदानाच्या आतमध्ये उतरलंय टीम माहीमसी मिठागर एसटीजे. पासष्ट स्कोर गार्डवर आपल्याला पाहायला मिळते. जिथे पहिले 15 बॉलचा विचार केला तर धावसंख्या अगदी थांबवलेली होती.
असं वाटलं होतं की 50-55 पर्यंत पोहोचेल, परंतु त्यानंतर हल्ला झाला, जिथे प्रतीकच्या बॅटमधून देखील 2 षटकार होते, परंतु नवनाथ त्याने एका ओव्हरमध्ये 4 षटकार आणि आकाश 11 बॉलमध्ये 8 सिक्स आलेले आहेत. आणि अजून एक मोठा हिट येईल का यावेळेस, चांगलं चित्ररक्षण आणि इथे रनआउट. पण तो स्ट्राईकवर आलेला आहे. इथे जी गरजेचं होतं आकाशला स्ट्राईकवर आणणं. स्कोरबोर्ड 66, 3 बॉलचा खेळ बाकी. कमॉन डीजे. त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 3 बॉलचा खेळ बाकी. स्लोवर बॉलला सरळ, परंतु क्षेत्ररक्षक आहे. कॅच आउट, विकेट. एस डी जे. बाकी चांगली बॅटिंग केली इकडे. 4 षटकार आपण बघू शकतो त्याच्या बॅटमधून आले. आकाश 24 धावा त्याने बनवल्या. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. गोलंदाज उमेश पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार आल्यावर कमबॅक केलंय. 66 आहे धावसंख्या. पहिली सेमीफायनल, यानंतर होणारी नेक्स्ट सेमीफायनल बेनापट्टी वसई आणि त्यांचे विपक्ष युवा मासवण. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. आणि यावेळेस प्रसाद आल्या आल्या मात्र गोलंदाजावर हावी षटकार. एस डी जे. षटकारासाठी स्कोरबोर्डचा विचार केला. 7-2, 72. शेवटचा बॉल, शेवटच्या ओव्हरमधला चांगला बॉल सरळ जातो हातामध्ये. रनआउटची शक्यता, परंतु एकदा पूर्ण केली. 73, 74 धावांचं आव्हान इथे दिलेलं आहे एकविरा स्पोर्ट्स केळवे टीमला. चला जाऊया आपण टॉसकडे, जिथे आमचे साथी समालोचक राहुलजी धनवा सर जुडले जातील टॉस बॉक्समध्ये. एस डी जे मास्टर.
पुढं असणं गरजेचं आहे. बेस्ट लक देईल अगदी आपण बघू शकतात. जाऊया सेमीफायनल आहे, नवीन गोष्ट नाही आहे, भरपूर वेळेस सेमीफायनल खेळलेले आहेत. समोर टीम आपण बघू शकतात चांगल्या फॉर्ममध्ये. किती धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल? 60च्या वरती. मागची मॅच अगदी मॅच झाली जिथे 11 बॉल 32, त्यानंतर खेळ बदलला. सुपर ओव्हरमध्ये मॅच गेली, काय चर्चा झाली? परवरला आम्हाला रन 10च्या वरती माझे होते, तर मग आमच्या बॉलर थांबू शकत होता असा. अगदी विश्वास होता या स्पर्धेबद्दल. अगदी सेमीफायनल मॅच आहे. पुन्हा एकदा मी विचारेन की विजेची तरे हे आयोजन नियोजन तुम्ही काय म्हणणार? दरवर्षी आयोजन खूप चांगलं असते आणि विजय सर आम्हाला दरवर्षी एंट्री देतो, खेळायला पण मजा येते या ग्राउंडला. बेस्ट लक असेल तुमच्या टीमसाठी. आपण बघू शकता टॉस झालाय. टॉस बॉक्समधून न्यूज अशी आहे, टॉस जिंकला युवा मासवण टीमने फिल्डिंग स्वीकारले, आमंत्रित केले बॅटिंगसाठी वसई बेनापट्टी टीमला. जाऊया कॉम्बॉक्समध्ये जिथे आपल्याला पाहायला मिळतील, ऐकायला मिळतील आदरणीय सन्मान्य राहुलजी धनवाद सर. धन्यवाद सन्माननीय प्रीतमजी गरज सर. व्हॉइस ऑफ पास्तळ अँड व्हॉइस ऑफ बोईसर यांचा आवाज आपण ऐकला. जाऊया मॅचच्या दिशेने. आव्हान ठेवण्यात आलंय. टार्गेट 74, 74 धावेंचं मोठं लक्ष जे ठेवण्यात आलंय. नवनाथ आयकॉन खेळाडू भिवंडी विभागातील आणि एक दर्जेदार क्रिकेटपटू म्हणून पाहायला मिळतोय. माहीम सी या टीमच्या माध्यमातून तो बिलॉंग करतोय. मोठं लक्ष पाठलाग करताना एका साईडनं अक्षय मसे भाई आणि तदनंतर मयुरेश हे दोन बॅटर पाहायला मिळत आहेत. मयुरेशने आजचा दिवस खऱ्या अर्थाने गाजवलाय आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याचं सातत्य हे अप्रतिम पाहायला मिळत आहे. या सामन्यामध्ये देखील चांगल्या प्रकारची फलंदाजी त्याला करावी लागेल. चार बॉलचा खेळ आणि धावसंख्या 4. चांगली गोलंदाजी नवनाथच्या माध्यमातून पाहायला मिळते. ॲज अ बॉलर, ॲज अ स्टार आयकॉन प्लेअर म्हणून पाहायला मिळते. यावेळेस दांडी गोल, क्लीन बोल्ड. पहिला बॅटर डगआउट मध्ये परतताना अक्षय गॉन. साहिल चापके आयकॉन खेळाडू जो पाहायला मिळतोय. एकविरा स्पोर्ट्स खेळवा या टीमच्या माध्यमातून. यावेळेस आयकॉन खेळाडू टू आयकॉन खेळाडू. शेवटचा बॉल, चांगला फटका. साहिल चापके ब्रँडचा ब्रँडेड
ज्याने चांगल्या रीतीची फलंदाजी केली आणि आता मात्र गोलंदाजीमध्ये आकाश शिंगडे याला पण पाहतायत. चांगली बॅटिंग जी पहिल्या इनिंगमध्ये आकाशच्या धावा जर आपण बघितल्या, चार षटकारासहित 24. यावेळेस फॉलिंग स्वीप केले बॉलला. साहिल चापकेचा स्टायलिश मास्टर स्ट्रोक, चौकार 4. अशीच फलंदाजी करावी लागेल, कारण की टार्गेट आहे 74. धवनची गती जाऊन पोचली गेली 5 ही अंकावरती. या षटकामध्ये 5 धावा आल्यात चमस्व आणि टोटल धावसंख्या 15. पहिला चेंडू 1 धाव आणि दुसऱ्या चेंडूवरती चौकार जो पाहायला मिळतोय. साहिल चापके एका साईडनं जबरदस्त फलंदाजी, प्रिव्हियस ओव्हरच्या लास्ट बॉलवरती षटकार आणि आत्ता मात्र चौकार. पुन्हा आकाश ओव्हर द विकेट. उजव्या हाताने उंच पुरा गोलंदाज, काय ते टायमिंग, काय तो फटका, अप्रतिम. नंबर 1 षटकार. अप्रतिम फलंदाजी. 3 मध्ये 16 धावांची खेळ तो करतोय, त्याच्यामध्ये 2 षटकार आणि 1 चौकार. संघाची टोटल धावसंख्या 21 रन्स. एकविरा स्पोर्ट्स केळवा टीमची पाहायला मिळते. दर्जेदार प्रदर्शन करताना संघ. लक्ष आहे 74 धावेंचं आणि या ओव्हरमध्ये हवी ठरला हा बॅटर. स्टार आयकॉन प्लेअर म्हणून नियुक्ती पाहायला मिळते या टीममध्ये. फुल टॉस, आय एम द बॉस, फ्लिक केलं बॉलला, आणखीन 1 षटकार. आयकॉन नियुक्त केलं या टीम मध्ये, लोकल बॉय, आणि यावेळेस जबरदस्त प्रदर्शन तो करतोय. ब्रँड ऑफ रावळे. 27 धावा धाव फलकावरती. सेन्सेशनल सेन्सेशनल साहिल चापके पाहायला मिळतोय. 4 चेंडू मागे 22 धावेची झंझावती खेळी तो करतोय. आदरणीय अक्षयजी पाचलकर यांच्याकडून बक्षीस येते. जर साहिलने हा सामना फिनिश केला, जिंकून दिलं टीमला, तर 1000 रुपयांचं पारितोषिक. यावेळेस दबावाखाली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि हा व्हाईट बॉल आदरणीय विशाल नाईक सर दर्शवताना वन ऑफ द ग्रेट अंपायर एकदम मिळते आणि एकाधावेच्या माध्यमातून याही वेळेस आक्रमण, याही वेळेस बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार, सिक्सर. धावांची गती यावेळी जबरदस्त पाहायला मिळते. 34 धावा. स्लो लोकल, फास्ट लोकल झाली, फास्ट ट्रेन झाली, तदनंतर राजधानी एक्सप्रेस झाली आणि तदनंतर बुलेट ट्रेन बनताना यावेळेस आणखीन एक चांगलं टायमिंग केलं गेलं या बॉलला. साहिल चापके सही बल्लेबाज वही होता है, तो टायमिंग के साथ क्रिकेट खेळताय, तेच टायमिंग पाहायला मिळालं. षटक झाले कंप्लीट. धावांची गती जाऊन पोहोचते 2 षटकानंतर 35 धावा, 35. 18 चेंडू 39. धन्यवाद डीजे सोयल, थँक्यू व्हेरी मच. एक सूचना आहे, मैदानाच्या आतमध्ये कोणताही खेळाडू जाणार नाही.
याची नोंद घ्या. जे पाणी असेल, बॅट असेल, आयोजकांना विचारा. आमची कमिटी आहे त्याचाच एक प्रतिनिधी मैदानाच्या आत जाईल, याची नोंद घ्या. आयकॉन टू आयकॉन. षटक क्रमांक 3. पहिला बॉल ट्रॅम लाईनच्या बाहेरचा बॉल आणि झाकीर खान सरांचा इशारा त्यांच्या हात येत आहेत समांतर रेषेमध्ये. हा व्हाईट बॉल. 36 धावा या धाव फलकावरती जॉईन होताना पाहायला मिळत आहेत. मागचं षटक एक्सपेन्सिव्ह पाहायला मिळालं. तीन षटकार आणि एक चौकार, डेड बॉल या ठिकाणी पाहायला मिळतो. कधी कधी रणनीती असते. आपण बघितलंय प्रोफेशनल क्रिकेटमध्ये जेव्हा बॅटर सेट असतो तेव्हा गोलंदाज अशा प्रकारचे या ठिकाणी हे माइंड गेम असावेत क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि नवनाथ माहीर आहे या ठिकाणी. समोर साहिल चापके. यावेळेस विकेटचं पतन पाहायला मिळत आहे. फलंदाज बाद होताना मोठा धक्का मिळतो या ठिकाणी साहिल चापके. या विजयजी तरे साहेबांच्या माध्यमातून हे पारितोषिक प्रीतम कोंगील मैदानाच्या आतमध्ये येतोय. न्यू मॅन जो 4थ्या क्रमांकासाठी एकविरा स्पोर्ट्स केळवा या टीमकडून फलंदाजी करतोय. साहिलने चांगली फलंदाजी केली. 29 धावा त्यांनी बनवल्या 7 बॉलमध्ये. ग्रेट इनिंग. नवनाथ विकेट टेकर, पार्टनरशिप ब्रेकर पाहायला मिळतोय राऊंड विकेटने. यावेळेस टप्पा पडल्यानंतर हा चेंडू बाहेर निघताना पाहायला मिळतोय. एक खासियत आहे या गोलंदाजाची. योग्य लेंथ लाईन सहित चेंडूला दोनही साईडनं वळवण्याची क्षमता. मोस्ट डिमांडिंग प्लेअर म्हणून नवनाथकडे पाहिलं जातं. शांत ठेवलंय या षटकामध्ये फलंदाजांना आतापर्यंत. या गोलंदाजाने आउट ड्राईव्ह केले. या बॉलला डीपमध्ये फिल्डर येत आहेत. थोडंसं फंबलिंग राहिलं आणि या 2 धावा परिपूर्ण पाहायला मिळत आहेत. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 38 या अंकावरती जाऊन पोहोचली जाते. 38 धावा आव्हान आहे 74 धावेंचं. येथे पाहिलं तर अर्धा पल्ला पार केला या टीमने. अजून देखील याच शैलीने तुम्हाला अर्धा पल्ला पार करावं लागेल. धावांचा पाठलाग यशस्वी पद्धतीने करावं लागेल. परंतु हे षटक नवनाथचं ज्याने एक मोठा विकेट मिळवला साहिल चापकेचा. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. चाबूक शॉट पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये परंतु फक्त दर्शक बनून पाहत राहतील. हा येतोय एनसीसी चौकार. 4. .42 42 धावा या धाव फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. 4 बॉलचा खेळ. षटक क्रमांक 3च्या माध्यमातून 5वा चेंडू राऊंड विकेटने. नवनाथ यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. थोडेसे डोळे मिटले होते. ब्लाइंड स्ट्रोक ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हटलं जातं. परंतु क्षमता आहे प्रीतमकडे असे फटके खेळण्याची. 42 धावा धाव फलकावरती. 5 बॉलचा खेळ. 11 चेंडू हाताळलेत नवनाथने. त्याच्यामध्ये 17 धावा आणि 2 विकेट तो मिळवतोय. शेवटचा बॉल. यावेळेस एक धाव परिपूर्ण पाहायला मिळाली. यस लेग बाईट्स 1 रन ॲडेड टू स्कोरबोर्ड 43. आणि आता जर आपण बघितलं 12 चेंडू 31 धावा 31 धावा आणि 12 चेंडू.
31 धावा. सामना बॅलन्सिंग आहे दोन्ही संघांकडून या ठिकाणी पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती प्रतीक शिंगडे अप्पीला इंट्रोड्यूस या ठिकाणी केलं गेलंय ॲज अ बॉलर. चौथं षटक मार्गस्थ असताना पाहायला मिळतंय. टार्गेट 74, 12 चेंडू 31 धावा. मॅच ऑन गेम ऑन. पहिला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. हा चांगला चेंडू होता हे सांगितलं पंचांनी. चेंडू येतोय डॉट बॉल. 11-31 हे समीकरण पाहायला मिळतंय. एकविरा स्पोर्ट्स केळवा आणि माहीमसी एकाच विभागातील अगदी जवळील हे दोन संघ पाहायला मिळतात. चांगला फटका आहे. फिल्डर येतात पुढे परंतु झेल सुटला गेला आणि प्रीतमला मिळालंय जीवदान. एक धाव दुसऱ्या बॉलवरती आणि स्कोरबोर्ड जाऊन पोचले गेलं ते म्हणजे 44. आता 10 चेंडू शिल्लक आहेत आणि या 10 चेंडू मागे आवश्यकता आहे 30 धावेची. एव्हरी सिंगल बॉल रिक्वायर्ड 3 रन मेंडेटरी. प्रत्येक चेंडू मागे 3 धावे कराव्या लागतील. चांगला फटका उडवलाय ऑफ साइडला वॅकेंट एरिया. बॉल चाललाय 1 बाउन्स 4 रन्स. चौकार 4. मयुरेश जबरदस्त फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. न हरता न थांबता न थकता प्रयत्न जे करतात त्यांच्यासमोर कधी कधी नशिबालाही हरावं लागतं, झुकावं लागतं. तेच केलंय. 48 रन्स. अप्रतिम जबरदस्त पद्धतीने नो लुक शॉट. 4 धावा. मयुरेशचा क्लास दर्जेदार फटका. एमसीसी चौकार 4. चला घाई करायचं सांगतायत पंच. थोडासा कानमंत्र दिला पप्पूने आणि आकाशने, तर म्हणजेच अप्पीला. तन्मय करमोडे अर्थात पप्पू 52 धाव फलकावरती. पहिला चेंडू डॉट होता. दुसऱ्या बॉलवर 1 धाव. तिसरा आणि चौथा चेंडू चौकार. अप्रतिम. चेंडू खराब नव्हता तर फटका होता उत्कृष्ट. 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 1000 वेळा बघावा असा फटका. याही वेळेस आक्रमण. यावेळेस बॉल गगन भरारी घेताना चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एनसीसी नंडोरे क्रिकेट क्लबचा षटकार. सात चेंडू 16 धावा. काही सामना पाहायला मिळतोय. मागील सामना सुपर ओव्हरचा पाहायला मिळाला होता. या मॅच मध्ये तसंच काहीतरी करताना पाहायला मिळतंय. पहिला सेमीफायनल, कोणत्या संघाला तिकीट मिळेल मेगा फायनलचं, असेच सामने आवडतात. आणि म्हणूनच आजच्या जर आपण बघितलं यूट्यूबवरती वॉचिंग व्ह्यूवर्सचा ग्राफ वर चाललाय. 30,000 व्ह्यूवर्स आतापर्यंत पाहायला मिळालेत आजच्या दिवसामध्ये. हा देखील एक मोठा रेकॉर्ड जो पाहायला मिळतोय. जाऊया मॅचच्या दिशेने. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. यावेळेस विकेट मिळतोय. मयुरेशला परतावं लागेल. संघर्षमय खेळी त्याने केली यावेळेस आणि आता सामना अगदी शेवटच्या षटकामध्ये येऊन ठेपलाय जिथे आवश्यकता आहे 6 चेंडू 16 धावेची.
58 धावा, 3 गडी बाद. उमेश सुतार नवीन फलंदाज 5व्या क्रमांकासाठी येताना अनुभव आहे. 6 चेंडूमध्ये 16. प्रीतम कोंगिल जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत अशा अपेक्षा पल्लवित आहे त्या ठिकाणी. जयदीप यावेळेस पाहायला मिळतोय गोलंदाजी करताना. जयदीप दुमाडा पहिला बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली येत आहेत आणि हा कॅच कंप्लीट. प्रीतम सेट बॅटर गॉन. धीरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कशा पद्धतीने धीरज यावेळेस फलंदाजी करेल. जयदीप दुमाडा चांगल्या प्रकारची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहिलेली आहे आणि पहिल्या बॉलवर त्याने विकेट मिळवला. आता 5 चेंडू आणि 16 धावा. वेलकम गौतम वावरे, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. 5 चेंडू आणि 16 हे मॅचचं समीकरण. यावेळेस ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि चेंडू 4 धाबींसाठी निघून जातोय. 2 फिल्डरच्या मधून हा चौकार काढला अप्रतिम. धीरजच्या बॅट मधून चौकार. 4. आता 4-12 हे मॅचचं समीकरण. 4 चेंडू मागे 2 षटकार, 4 चेंडू मागे 3 चौकार. परंतु हे क्रिकेट आहे, येथे बोलायला खूप सोपं आहे. मैदानात जाऊन धावा करायला, गोलंदाजी करायला, क्षेत्ररक्षण करायला खूप कठीण आहे. म्हणून म्हणतात ना की मैदानाच्या बाहेर बसून क्रिकेट बघणं सोपं आहे, परंतु मैदानात जाऊन खेळणं फार कठीण. ऑन साइडला मोठा प्रहार केलाय. बॉलला पाठवले फॉरवर्ड लेगला. सलामी दिली धीरज ब्रँडचा. ब्रँडेड षटकार. केळवा या टीम सारखी असावी हेच मी सांगेन. 3 चेंडू मागे 6 धाबा. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो वेळ मात्र नक्की बदलते. वेळ बदलली धीरजच्या माध्यमातून. 3 मध्ये 6 ची आवश्यकता. यावेळी दबाव, हा वाईट बॉल. आता 3 चेंडू 5 धाबा. जयदीप दुमाडा की धीरज? धीरज भंडार, नाम तो सुना होगा. केळव्याचा ब्रँड धीरज भंडार. 3 मध्ये 5. उडवले बॉलला. विजयाचा षटकार. एनसीसी ट्रॉफी मध्ये फायनलचं तिकीट आणि हे सेलिब्रेशन. एकविरा स्पोर्ट्स केळवे टीम अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स.